सूर्य डोक्यावर मी म्हणून तळपत होता. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. तापलेली जमीन पायांना चटके देतच होती. डोईजड झालेली लाकडाची मोळी सांभाळत, कपाळावरून गालावर ओघळणाऱ्या घामाच्या धारा मनगटाने पुसत लक्ष्मी आईच्या मागे भराभर पावलं टाकत अंतर कापत होती. "हाये, आता होईना बघ माझ्याच्याने. वाईस थांबूया की झाडापाशी?" कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत लक्ष्मी आईला म्हणाली. "अगं झालंच की लक्ष्मी, वाईच कळ काढ की. आलोच घरापाशी." सखूने लक्ष्मीची समजूत काढली. थोडं अंतर चालल्यावर लक्ष्मीला सामंतांचं घर दिसलं आणि तिला हायसं वाटलं. आता आपलं घर जवळ आलं याची खात्री पटताच तोंडातला औंढा गिळत, कोरडा पडलेला घसा ओला करत आणखीन जोराने चालू लागली. सामंत काकी व्हरांड्यातच बसल्या होत्या. "अगं सखू, रात्रीचं थोडं कालवण आणि भाकर तुकडा शिल्लक आहे, ये की खाऊन चल." सामंत काकींचा आवाज ऐकताच लक्ष्मीच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर चमक आली. डोक्यावरची मोळी सांभाळत लक्ष्मी घराच्या दिशेनं पळतच सुटली. भुकेला पोटाला काहीतरी मिळेल या आशेनं मोळी मागच्या बाजूने टाकून लक्ष्मी पळतच सामंतांकडे पोचली. सखू पण मागोमाग पोचली. सामंत काकींनी दोघांनाही भाकरी कालवण खायला दिलं. लक्ष्मी अधाशासारखी भाकरीवर तुटून पडली. "लक्षे, अगं जरा सावकाशीनं खा की. काय वाघ मागे लागल्यागत करतीस? पोरीच्या जातीला शोभतं काय हे?" सखूनं दटावताच लक्ष्मी वरमली. "जाऊ दे गं, लहान आहे पोर. एक तर या वयात तिला कामाला जुमतेस. वाढतं वय आहे, भुकेला अन्न नको. कशी सुकून गेली बघ पोर." सामंत काकी सखूवरच ओरडल्या. "ते काय बी नाही वहिनीसाहेब. पोरगी नातीदुती झाली की हात पिवळं केलेलं बरं. नाहीतर वयातली पोर म्हणजे जीवाला घोर नुसता." सखूनं मनातली सल बोलून दाखवली. परिस्थितीच्या वणव्यात होरपळणाऱ्या त्या दोन निष्पाप जीवांना पाहून सामंत काकींचं हृदय पिळवटून गेलं. "सखू, तू चिडणार नसशील तर एक विचारू?" "विचारा की." सखूनं मान डोलावली. "आमच्या शेजारीकीनंही हल्लीच एक नवीन भाडेकरू राहायला आलेत. हनुमंतराव पराडकर त्यांचं नाव. मोठे पोलीस ऑफिसर आहेत. त्यांना 2 जुळ्या मुली आहेत. अवघ्या 6-7 महिन्यांच्या असतील. जन्म देताच आईनं प्राण सोडले म्हणे. आत्ताच बदली झाली या गावात. अजून कामावर रुजू झाले नाहीत. पूर्ण गावात चक्रा मारत फिरतायत मुलींना सांभाळणारं कोणी मिळेल का ते पाहायला. मला पण आले होते विचारायला. खूप ससे हुलपट होते ग बिचाऱ्यांची." पराडकरांची करुण कहाणी ऐकून सखूही गांगरली. "लई वंगाळ झालं जी. काय तरी पोरींचं नशीब. जलमताच मायेचा पदर सुटला." सखू दुःखी झाली. "सखू, तू पाठव की लक्ष्मीला त्यांच्या घरी कामासाठी. ती छान सांभाळेल मुलींना." सामंत काकींचं बोलणं ऐकून लक्ष्मीचे डोळे चमकले. "नाही जी, तो एकला दादला. कुणाच्या विश्वासावर आगीत ढकलू मी आईला. त्यापरस हिरीत ढकलून देईन पुरीला." सखू इंगळा डसल्यागत ओरडली. "मी आहेच की इथं. मी लक्ष ठेवीन ना. आणि तसंही पराडकर ड्युटीवर गेल्यानंतर घरी लक्ष्मी एकटीच असणार की. त्यामुळे घाबरण्याचं कारणच नाही." सामंत काकी सखूची समजूत घालत होत्या. "पोरीला बघून त्यांची मती फिरली म्हणजे? आणि काय बी वंगाळ वाकडं केलं तर म्या कुणाचं तोंड बघू जी?" सखू सैरभैर झाली. "तुझा माझ्यावर विश्वास आहे ना सखू? तू निश्चिंत राहा. तुझ्या लक्ष्मीबाबत त्या घरात कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही याची जबाबदारी माझी." सामंत काकींनी हर तऱ्हेचे प्रयत्न करून सखूला समजावलं आणि लक्ष्मीला पराडकरांच्या घरी कामावर रुजू व्हायला भाग पाडलं. लक्ष्मी कामावर गेली तरी सखूचं लक्ष नेहमी त्यांच्या घरावर असायचं. डोळ्यात तेल घालून ती लक्ष्मीवर नजर ठेवायची. सामंत काकीही होत्याच सोबत. बघता बघता 5-6 महिने उलटले. आता सखूला खात्री पटली की लक्ष्मी त्या घरी सुरक्षित आहे. कारण एवढ्या महिन्यात कधीच तक्रारीचा सूर लक्ष्मीनं सखूसमोर काढला नाही. उलट पराडकरांचं कौतुकच करायची येता जाता. त्यांच्याविषयी अगदी तोंड भरून बोलायची. त्या दिवशी सखू नेहमीप्रमाणे सामंतांच्या व्हरांड्यात गप्पा मारत बसली होती. "काय गं सखू, बघता बघता लक्ष्मी बरीच रुळलेली दिसते पराडकरांच्या घरी." सामंत काकींनी विषय काढला. "व्हयजी, गुणाची हाय माझी लक्षी. त्या पोरींना बी लई लळा लागलाय बघा तिचा." सखू कौतुकाने बोलत होती. तेवढ्यात पराडकरही तिथं आले. सखूला सामंत काकींच्या घरी पाहून पराडकरांना हायसं वाटलं. आज त्यांना त्यांच्या मनातलं सखूसमोर बोलता येईल या विचारानं आनंदही झाला. "काय म्हणता लक्ष्मीची आई, सगळं ठीक ना?" पराडकरांच्या या प्रश्नानं सखू लाजली. एवढा मोठा पोलीस ऑफिसर आपली खुशाली विचारतोय या विचारानं गांगरली. "व्हयजी, तुमच्या किरपेनं समद काही ठीकठाक चाललंय बघा." सखू उत्तरली. "अहो माझी कसली कृपा. खरं तर तुमचेच खूप उपकार झालेत माझ्यावर.
तुम्ही लक्ष्मीला आमच्या घरी पाठवताय. लक्ष्मी देखील मुलींची आईच्या मायेनं काळजी घेते बरं. एक दिवस जरा जरी उशीर झाला तर पोरी कावऱ्या बावऱ्या होतात. लवकरच वाढदिवस आहे मुलींचा, तुम्ही पण यायचं बरं का लक्ष्मीची आई. पराडकरांनी सखूला निमंत्रणच दिलं. अहो साहेब, आम्हा गरिबांचं काय काम तिथं. सखू बावरली. खरं तर मला तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं, म्हणूनच मुद्दाम आलोय बघा. पराडकरांनी विषय बदलला. का व साहेब, लक्ष्मीनं काही वंगाळ केलं की काय? सखू घाबरली. अहो नाही, तसं काहीच नाही. उलट तुमची लक्ष्मी किती सराईतपणे वावरते माझ्या घरात. मुलींची तर आईच झाली ती. त्याच विषयावर जरा बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही माझ्या आईच्या जागी आहात. लहान तोंडी मोठा घास घेतो म्हणून चिडू नका. एकदा शांतपणे माझं म्हणणं ऐकून घ्या. पराडकरांच्या या बोलण्याने सखू घाबरली. मी तुमच्या लक्ष्मीला मागणी घालायला आलोय. गेल्या काही महिन्यात लक्ष्मी आमच्या घरी येऊन अगदी घरची झाली. तिनं माझ्या मुलींना घरादाराला आपलंसं केलं. कसली तक्रार नाही, चिडचिड नाही. स्वतःच्या असल्याप्रमाणे मुलींना जीव लावला. ती आली आणि माझ्या घरादाराला घरपण आलं. म्हणूनच मी तिला माझ्या मुलींची आई आणि माझी धर्मपत्नी होण्याचा मान देतोय. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं तिच्याशी रीतसर लग्न करून माझ्या घरची गृहलक्ष्मी करण्याचा विचार करतोय. लक्ष्मीची संमती असेल आणि तुमचे आशीर्वाद, यांची गरज आहेच. द्याल ना आशीर्वाद? पराडकरांचे शब्द सखूच्या कानात गरम जाळाप्रमाणे शिरत होते. साहेब, माझी लक्ष्मी साधी बोळी हाय. न्हाती धुती कवळी पोर हाय. गरीब गाय हाय. जिनं तुमच्या पुरीला फुराप्रमाणे जपलं, दुखणं खुपणं काढलं, तिच्याविषयी असा वंगाळ विचार आला तरी कसा तुमच्या मनात? अहो, ती तुम्हासनी देव माणूस मानती, देवाच्या जागी तुम्हासनी पुजती. पर तुम्ही तर नाही, ते काय बी नाही. आता मी लक्ष्मीला तुमच्या घराशी फिरकू पण देणार नाही. झालं ते लई झालं. असं म्हणत सखू ताडकन उठली आणि तरातरा पराडकरांच्या घराच्या दिशेनं जाऊ लागली. सखू, अगं ऐक तरी. लक्ष्मीची आई, अहो ऐका तरी. असं म्हणत सामंत काकी आणि पराडकर मागोमाग आले. पण सखू काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हती. ती पराडकरांच्या घरात शिरली आणि लक्ष्मीच्या हाताला धरून फरफटत बाहेर घेऊन आली. या सगळ्या प्रकारानं घाबरलेल्या मुली जोरजोरात रडू लागल्या. लक्ष्मीला तर काहीच कळेना. तावातावानं सखू लक्ष्मीला घेऊन पराडकरांच्या समोर उभी झाली. पुण्यांदा या माणसाच्या दारावर पाऊल देखील ठेवशील तर याद राख. चल गुदर घरला, म्हणत लक्ष्मीला ओढतच घरी घेऊन गेली. अगं पर आये, काय घडलंय सांगशील की नाही? लक्ष्मी ही झालेल्या प्रकारानं पुरती गांगरली. अचानक काय घडलं म्हणून आई असं वागते, या प्रश्नार्थक नजरेनं तिने पराडकर आणि सामंत काकांकडे पाहिलं. पण दोघे काही बोलण्या अगोदरच सखू लक्ष्मीला घेऊन दिसेनाशी झाली. सखूनं लक्ष्मीचं पराडकरांकडे येणं जाणं बंद केलं. पराडकर हतबल झाले. पराडकर, तुम्ही हताश नका होऊ. आपण काहीतरी मार्ग काढू यातून. सखूचा राग जास्त काळ नाही टिकणार. पोरीत जीव अडकलाय तिचा. तिच्या बाबतीत काही वेडवाकडं घडू नये असं वाटणारच की आईला. सामंत काकी पराडकरांची समजूत काढत होत्या. त्या दोन मुलींना लक्ष्मीचा एवढा लळा लागला होता की त्या तिच्याशिवाय राहूच शकत नव्हत्या. त्या पोरींचा आकांत ऐकून सामंत काकी दुःखी व्हायच्या. एक दिवस सामंत काकी निश्चय करून सखूकडं गेल्या. येऊ का गं सखू? सामंत काकींनी हाक दिली. वहिनीसाहेब, तुम्ही कशापायी आलायसा गरिबाच्या झोपडीत? सखू वरमली. लक्ष्मीनं पळतच जाऊन लाकडी खुर्ची आणून सामंत काकींना दिली. सखू, तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. एकदा शांतपणे विचार कर. आज ना उद्या तू लक्ष्मीचं लग्न करशीलच. तिला पाहिजे तसा जोडीदार मिळेलच कशावरून? तो कुणी व्यसनी छंदी फंदी निघाला तर? त्यात तुझी परिस्थिती ही अशी बेताची. कसं जमवणार आहेस सगळं? देव माणूस आहेत ते पराडकर. मुलींची आई या नजरेनंच बघत होते ना. कधी तिच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेतला ना कधी गरीब स्वभावाचा. तू अचानक लक्ष्मीचं त्यांच्या घरी जाणं बंद केलंस. त्या दोन पोरींची काय अवस्था झाली बघ एकदा. लक्ष्मी त्यांना त्यांच्या घरात कायमची हवी आहे आणि ते मानानं तिला घरी नेणार आहेत. त्यांच्यासारख्या दोन मुलींचा बाप असलेल्या विधूर मुलाशी लग्न लावून देणं तुझ्या मनाला पटणार नाही. पण एकदा विचार कर, लक्ष्मी जर लग्न करून त्या घरात गेली तर ती सुखानं नांदेल. कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही तिला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं लक्ष्मीच्या संमतीनंच होईल ना. तिची संमती नसेल तर पुढचं पाऊल उचलणारच नाहीत ते. सामंत काकींचं बोलणं लक्ष्मी दाराआडून ऐकत होती. पराडकरांच्या घरावर त्या दोन मुलींवर लक्ष्मीचा जीव जडला होता.
तिलाही ते सगळं हवंसं आपलंसं वाटायला लागलं होतं. लक्ष्मी पटकन आईसमोर आली. "आये, म्या ऐकलंय तुमचं समदं बोलणं. मला बी त्यांच्या बोलण्यात काय वंगाळ वाटत नाही. म्या कधी बोलले नाही, पर मला खूप भ्या वाटायचं त्यांच्या घरला जायला. पर थोड्या दिवसातच मला त्यांचा स्वभाव कळला. मला घरात मोकळीक मिळावी म्हणून दिसभर घराबाहेर राहायचे. म्या घरला यायच्या वक्ताला घरला यायचे. पर त्यांची मजल केवढी अन आपली लायकी काय असा विचार करून मी आजपातूर मनाची समजूत घालत आले. पर खरं सांगू आहे, माझा बी जीव जडलाय बघ त्या घरावर. आम्हा माय लेकरांची ताटातूट करून माझी भलत्या कुणाशी लगीनगाठ बांधली तर ना म्या सुखी होणार ना त्यो. तुला तुझ्या पोरीचं सुख बघायचं हाय नवं, मग मोठ्या मनानं आमासने आशीर्वाद दे की. लक्ष्मीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. लक्ष्मीच्या हट्टापुढं सखूनं हार मानली. ती निरुत्तर झाली. जे काही होईल ती देवाची मर्जी समजून सखूनं मनाची तयारी केली. ज्या दिवशी पराडकरांच्या मुलींचा वाढदिवस होता त्या दिवशी सखू लक्ष्मीला घेऊन त्यांच्या घरी आली. लक्ष्मी आणि सखूला पाहून पराडकरांना कोण आनंद झाला. मुली तर आनंदानं नाचतच सुटल्या. "साहेब, मला माफ करा जी. मी त्या दिवस तुम्हासनी नाही ते बोलले. तुमचा अपमान केला. पर या पोरीनं डोळं उघडलं माझं. शेवटी देवाच्या इच्छेमोरं आम्हा गरिबांचं काय चालना. आज तुमच्या पोरींचा वाढदिवस आहे. या दिवशी माझी लक्ष्मी मी तुमच्या पदरात टाकती. तिला सांभाळा. अजाण हाय पोर, अजून निरागस हाय. काही चुकलं माकलं तर सावरून घ्या. आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लगीन करून सुखानं संसार करा. माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत." सखूला हे सगळं बोलताना हुंदका अन्नावर झाला. आता आपली मुलगी आपल्याला परकी झाली या जाणीवेनं ती कावरी बावरी झाली. "अहो लक्ष्मीची आई, तुम्ही हात काय जोडताय? तुम्ही मोठ्या आहात वयानं. खरं तर मी तुमचे पाय धरले पाहिजेत. माझी लंगडी बाजू सावरण्याचं पुण्य तुम्ही केलं आहे. आजच्या दिवशी एवढी सुंदर भेटवस्तू देऊन माझ्या मुलींच्या आणि माझ्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश आणला आहे. आणि लक्ष्मी तुम्हाला परकी झाली असा विचार मनात देखील आणू नका बरं. ती जेवढी माझी असेल तितकाच तुमचाही अधिकार आहे तिच्यावर. अखेर तुमच्या काळजाचा तुकडा आहे तो. उद्या माझ्याही मुली मोठ्या होतील, त्याही कुणा परक्याच्या घरी जातील. जसं त्यांचं सुख समाधान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तसंच लक्ष्मीचंही सुख माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आज खऱ्या अर्थानं माझं कुटुंब पूर्ण झालं. तुमची लेक लक्ष्मी माझ्या घराची खऱ्या अर्थानं गृहलक्ष्मी झाली. मी तिला कधीच अंतर देणार नाही, हा माझा शब्द आहे." असं म्हणत पराडकर आणि लक्ष्मी दोघांनीही सखूला नमस्कार केला. दोघांनाही उठवत सखूने डोळे पुसले. मुलीही धावत येऊन लक्ष्मीला बिलगल्या. पराडकरांनी लक्ष्मीला आणि मुलींना जवळ घेतलं. सखूनं दोन्ही हात त्यांच्या भोवती ओवाळत कडाकडा बोटं मोडली. "आता सुखानं संसार करा. तुमच्या सोन्याच्या संसाराला कुणाची दृष्ट न ग लागाया." असं म्हणत डोळे पुसले. पराडकरांनी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लक्ष्मीशी विवाह केला आणि मानानं लक्ष्मीनं पराडकरांच्या घरात त्यांची गृहलक्ष्मी म्हणून गृहप्रवेश केला.